गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी दुपारी 2:15च्या सुमारास नीलकमल ही फेरी वाहतूक करणारी बोट निघाली। वाटेत नौदलाच्या बोटीने तिला जोरदार धडक दिली। अतिवेगाने गस्त घालणाऱ्या या बोटीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। त्यामुळे नीलकमल बोट पाण्यात बुडाली। नौदलाच्या प्रवक्त्यानेही दुर्घटनेची माहिती दिली। इंजिनच्या चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारी 4च्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली। या दुर्घटनेत एक नौदल कर्मचारी, नौदलाचे 2 अधिकारी यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 11 जणांना वाचवण्यात यश आले, असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले होते। बोटीत 100हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते। या अपघात एवढा भीषण होता की त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि प्रवाशांमध्ये एकच हल्लाबोल उडाला। अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या 11 बोटी, तटरक्षक दलाची 1 बोट, सागरी पोलिसांच्या 3 बोटी, 4 हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी बोटींच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले। ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते। जखमींना नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटलसह नेव्हल डॉकयार्ड रुग्णालय, मुंबई महानगरपालिकेचे सेंट जॉर्ज रुग्णालय आणि JNPT रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली। मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना दुःखात आम्ही सहभागी आहोत। जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलीस यांनी तातडीने मदत कार्य हाती घेतल्याने मुख्यमंत्री म्हणाले, या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे।